Hi friends, welcome in the video of High School Scholarship Examination 2021 Standard 8 Paper 2nd Subject English. स्वागत आहे आपलं या व्हिडिओमध्ये. इंग्रजी विषयाचा हा व्हिडिओ आहे. This is video number 17 about unit number 4 transformation. We are watching voice. I am D.S. सुतार सर फ्रॉम तुळजापूर हायस्कूल तुळजापूर. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपण चौथ्या युनिटमधील व्हॉइस या संबंधित आज आपण पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसला सुरुवात केलेली होती. मागील व्हिडिओमध्ये आपण सिंपल टेन्सचे चेंज व्हॉइस कसे होते याची उदाहरणं पाहिली, त्याच्या रचना पाहिला आणि या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस टेन्समधील चेंज व्हॉइस या भागाचा अभ्यास करणार आहोत. कंटिन्युअस टेन्समध्ये आपण प्रेझेंट आणि पास्ट या दोन काळाची म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स या काळाची माहिती आपण व्हॉइस संदर्भात पाहणार आहोत. सुरुवात पहिल्यांदा आपण पाहूया रचना. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कंटिन्युअस टेन्सची रचना असते यस प्लस टू बी जरूफ, म्हणजे वर्तमान काळ असेल तर एम इज आर, भूतकाळ असेल तर वॉज वेअर, प्लस फी आय एन जी म्हणजे या काळामध्ये क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असतो, प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. क्रियापदानंतर येतं ते ऑब्जेक्ट ज्याच्यावर क्रिया घडते ते भाग क्रियापदानंतर येत असतो. तर यामध्ये पॅसिव्ह होत असताना बघा ऑब्जेक्ट वाक्याची सुरुवात होईल, त्यानंतर ऑब्जेक्ट अनुसरून टू बी रूप म्हणजे एम इज आर किंवा वॉज वेअर. ऑब्जेक्ट काय असेल त्याच्यावरती ते असेल. वर्तमान काळामध्ये एम इज आरच राहील, भूतकाळामध्ये वॉज वेअर होईल. प्लस बीइंग हा शब्द आपण घ्यायचा आहे. प्लस फी थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजेच क्रियापदाचं तिसरूप. प्लस बाय प्लस सब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता सब्जेक्ट हा नाम असेल तर तो आहे तसा येईल, पण जर ते सर्वनाम असेल तर त्याचं काय करायचं ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. लक्षात घ्या, ऑब्जेक्टनुसार यामध्ये इज आर किंवा वॉज वेअर वर्तमान काळामध्ये इज आर येईल आणि भूतकाळामध्ये वॉज वेअर येईल. ते ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर एम इज आर एम इज आणि अनेकवचनी असेल तर आर. तेच भूतकाळामध्ये ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर वॉज आणि अनेकवचनी असेल तर वेअर असा बदल होईल. आणि क्रियापदाचं आय एन जी रूप याबद्दल बीइंग हा शब्द आपण वापरायचा आहे. आणि पॅसिव्ह रचनेमध्ये आपण कॉमनली क्रियापदाचं तिसरूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब वापरत असतो ते वापरायचं आहे. चला तर पाहूया उदाहरणं. आर्यन इज रायटिंग अ लेटर टू हिज अंकल. यामध्ये आर्यन हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता डोअर ऑफ ॲक्शन, इज रायटिंग वर्ब आहे, लेटर ऑब्जेक्ट आहे आणि टू हिज अंकल हे कॉम्प्लिमेंट आहे. वर्ब नंतर येतं ते ऑब्जेक्ट. तर त्यामध्ये बघा ऑब्जेक्ट अ लेटर हा भाग आपण सुरुवातीला घ्यायचा आहे. सुरुवात अ लेटरनं होईल कारण हे वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर अ लेटर आहे म्हणून इज बीइंग हे पॅसिव्ह रचना. रायटिंगचं ते स्वरूप रिटन. त्यानंतर बाय हा शब्द आर्यन आणि टू हिज अंकल अशा प्रकारे पॅसिव्ह होईल. अ लेटर इज बीइंग रिटन बाय आर्यन टू हिज अंकल. दुसरं उदाहरण घेऊया भूतकाळातील. उदाहरण असं आहे, दे वर वॉचिंग अ मूवी. दे वेअर वॉचिंग अ मूवी. आता यामध्ये दे हे सब्जेक्ट आला, वेअर वॉचिंग वर्ब आलं आणि मूवी हे ऑब्जेक्ट आलं. तर काय होईल, ऑब्जेक्ट अ मूवी सुरुवातीला, मूवी एक वचन असल्यामुळे इथं वॉच येईल. चालू काळ आहे, वॉचिंग आय एन जी प्रत्यय म्हणून आपण इथं बीइंग घेणार आहोत. वॉचचं तिसरं रूप वॉचड आणि या ठिकाणी जो डोअर ऑफ ॲक्शन आहे हा सर्वनाम आहे दे म्हणून त्याचं होणार आहे बाय देम. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये होतं वाक्य दे वेअर वॉचिंग अ मूवी. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये झालं अ मूवी वॉज बीइंग वॉच्ड बाय देम. आणखी एक उदाहरण, ही इज रीडिंग अ न्यूजपेपर इन द स्कूल. या वाक्यामध्ये डोअर ऑफ ॲक्शन आहे ही, वर्ब आहे इज रीडिंग, ऑब्जेक्ट आहे न्यूजपेपर आणि कॉम्प्लिमेंटचा भाग आहे इन द स्कूल. आता याचं काय होईल तर सर्वात पहिल्यांदा घेऊया आपण ऑब्जेक्ट न्यूजपेपर. न्यूजपेपर एकवचनी आहे म्हणून इथं येईल इज
काळाची रचना म्हणून बीइंग, इज बीइंग. रीडिंग तिसरं रूप रेड. अ न्यूजपेपर इज बीइंग रेड. करता ही, त्याचा बदल बाय हिम, आणि कॉम्प्लिमेंटचा भाग आहे तसा इन द स्कूल. म्हणजे वाक्य झालं अ न्यूजपेपर इज बीइंग रेड बाय हिम इन द स्कूल. आता पॅसिव्ह वॉईसचं ॲक्टिव्ह वॉईस कसं करायचं याचं एक उदाहरण पाहूया. वाक्य असं आहे, डेली प्रेझेंटी वॉज बीइंग टेकन बाय द क्लास टीचर. वाक्य परत बघा, अ डेली प्रेझेंटी वॉज बीइंग टेकन बाय द क्लास टीचर. यामध्ये बाय द क्लास टीचर म्हणजे या वाक्याचा डोर ऑफ ॲक्शन आहे द क्लास टीचर. वॉज बीइंग टेकन याचा अर्थ क्रियापद आहे टेकन, त्याचं टेकिंग होणार आहे, आणि डेली प्रेझेंटी हा ऑब्जेक्टचा भाग नंतर जाणार आहे. म्हणजे काय होईल, द क्लास टीचर वॉज टेकिंग अ डेली प्रेझेंटी. अशा पद्धतीने याचं ॲक्टिव्ह वॉईसमध्ये रूपांतर होईल. कंटिन्युअस टेन्समध्ये बीइंग हा शब्द वापरून with 3 जर वापरलं आणि ऑब्जेक्ट आणि कर्ता यांची अदलाबदल केली तर ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हायला आपल्याला सहज जमेल. मित्रांनो, या भागामध्ये आपण कंटिन्युअस टेन्सचं ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं कसं करायचं हे पाहिलं. पुढील भागामध्ये आपण परफेक्ट टेन्सची ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हायची माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.